रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कलेक्टर साहेबांचं कौतुक केलं की ते हिंदी भाषिक असून मराठी चांगलं बोलतात. तुम्ही तिकडे गेल्यावर मराठी भाषिक असताना हिंदी चांगलं बोलतात. मनसेची जर भूमिका आपण मुंबईमध्ये पाहिली तर मराठीचाच आग्रह धरला पाहिजे. हातापाईपर्यंत त्यांचे पदाधिकारी मला वाटतं की मनसे याला अनुसरून आठवले साहेब राज ठाकरे विरुद्ध निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली आहे सुप्रीम कोर्टात आणि त्यांनी तेच म्हटलंय की मनसे जे आहे की हिंदी भाषिकांवर सातत्याने हल्ले करत आहेत त्याच्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात पक्षाची असं म्हटलंय. नाही, मला वाटतं की मान्यता रद्द करू नये, परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेची आम्ही सहमत नाही. मुंबई ही राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे. मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे. मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे. आणि साऊथ इंडियाची मुलं असतील, नॉर्थ इंडियाची मुलं असतील, नॉर्थ ईस्टची मुलं असतील, मुली असतील, ते अत्यंत चांगली मराठी बोलतात. पण आता बँकेमध्ये जाऊन तुम्ही म्हणाल की ते मराठीमध्ये हे सगळं करा, तर ही भूमिका अत्यंत अयोग्य आहे. मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊ नये, म्हणजे एक तर ते 2-3 वेळा तिथे जाऊन आलेले आहेत, पण मी मात्र अजून त्या ठिकाणी गेलो नाही आहे. त्यामुळं ठीक आहे, मित्र म्हणून जायला हरकत नाही आहे. पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती कोल्यात करण्याचा प्रयत्न करणं. सगळ्या बँकांमध्ये अधिकारी बदलून येतात, सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात, नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना मराठी तुम्ही बोला आणि सगळा कारभार मराठीमध्ये करा. ही राज ठाकरेंची भूमिका अत्यंत अयोग्य आहे. या भूमिकेला आमचा पूर्णपणे विरोध आहे. मराठी पाट्या लावल्या पाहिजे, म्हणजे मुंबईच्या विकासासाठी आपण बोला ना. मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या माणसांना न्याय देण्यासाठी तो आपण आंदोलन करा. पण मराठी पाट्या लावल्या पाहिजे ती गोष्ट ठीक आहे आणि अनेक ठिकाणी मराठी पाट्या आहेत. जर आपण कर्नाटकमध्ये गेलात, तामिळनाडूमध्ये गेलात, केरळामध्ये गेलात, तर त्यानंतर आपण आंध्र आणि तेलंगणामध्ये गेलात तर हैदराबादमध्ये मराठी बोलणारी लोक आहेत. आंध्रामध्ये हिंदी बोलणारी लोक आहेत, तेलंगणामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत आणि मराठी बेल्ट जो आमचा ते तेलंगणाचा आहे, निजामाबाद आहे, आदिलाबाद आहे, अशा अनेक ठिकाणी मराठी बोलणारे लोक आहेत. इकडे कर्नाटकमध्ये बेळगाव आहे, निपाणी आहे, या भागामध्ये मराठी बोलणारे लोक आहेत. मला असं वाटतं की अशा पद्धतीची दादागिरी करणं अत्यंत अयोग्य आहे. अशी दादागिरी करण्याला आदर घडवणं अत्यंत आवश्यक आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिकडे लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. बँकांमध्ये मराठीचा कारभार व्हावा ही मागणी अत्यंत चुकीची आहे. बँकांचा कारभार इंग्लिशमध्ये चालणार आहे, पण त्यांनी त्यांना मराठीत शिकलं पाहिजे. खरी आहे की आमचे प्रसादजी बिहारचे राहणारे आहेत आणि बिहारबद्दल आम्हाला आदर आहे, कारण तिथं गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तर तशी राज ठाकरेंना ज्ञानप्राप्ती हो आणि त्यांनी अशा पद्धतीनं जे काय मराठीबद्दल त्यांना आदर आहे त्या चांगली गोष्ट आहे. आम्हालाही मराठीबद्दल आदर आहे. पण अशी दादागिरी करणं, त्या ठिकाणी व्हिडिओ काढणं, सगळीकडं पाठवणं, मराठी बोल तू, मराठी बोल, तर अशा पद्धतीने जर मराठी येत असेल तर त्यांनी बोलायला हरकत नाही आहे. पण मराठी हिंदी इथं सगळी मराठी माणूस हिंदी बोलतो. गावातली भगिनी जरी गेली तर ती हिंदी बोलते. गावातल्या महिलाच्या शाळेमध्ये गेलेल्या आता नाही आहे. त्यांना मोबाईल नंबर विचारलं तर ते इंग्लिशमध्ये सांगतात की 9213467891 वगैरे अशा त्यात इंग्लिशमध्ये बोलतात. त्यामुळं सांगायचं एवढाच आहे की अनावश्यक इश्यूंवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही. राज ठाकरे आमचे मित्र आहेत. राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला पाठिंबा दिला, पण तेवढा काही फायदा आम्हाला झाला नाही. पण विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसतानाही आम्ही एवढ्याच जागा निवडून आणलेली आहे. त्यामुळं 237 जागा ज्या आहेत त्या विधानसभेत आम्ही निवडून आणल्या आणि आमच्या दलित बहुतांचं जे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला झालेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची मागणी आहे की आमच्या पक्षाला एक MLC मिळाली पाहिजे, आमच्या पक्षाला एखादं मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि ते द्यावं अशी आमची मागणी आहे. सत्तेमध्ये जो सहभाग आहे, DPTC आहे, जिल्हा तालुक्याच्या कमिटी आहेत, SO आहे, काही महामंडळं आहेत, त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे. त्यांच्याकडे मागणी आपण केलेली आहे
आणि RPI आमचा छोटा पक्ष आहे, पण तो अत्यंत इमानदार पक्ष आहे, उलटसुलट भूमिका न घेणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. हिंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचा एवढा मोठा पुतळा उभा राहतो, 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन, आणि देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा आहे. आणि अमेरिकेमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा पुतळा आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अत्यंत चांगलं होतं आहे. 1-1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण मोदी साहेबांच्या हस्ते होईल. आणि अनेक ठिकाणी बाबासाहेबांची स्मारकं पूर्ण गेलेली आहेत. आणि नरेंद्र मोदीजी संविधान बदलणारे नाहीत, उलट संविधान बदलणाऱ्यांना ते बदलणारे आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदीजी अत्यंत स्ट्रॉंग आहेत. आणि राहुल गांधी जोपर्यंत आहे तो आम्हाला चिंता अजिबात नाही. म्हणजे काँग्रेस पार्टीचे नेते म्हणून राहुल गांधी सध्या ॲक्टिव्ह आहेत, डॅशिंग थोडे बनलेले आहेत, पण अनावश्यक टीका टिप्पणी करून काँग्रेस इमेज खराब करण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळं 2029ची निवडणूक नरेंद्र मोदी जिंकणार आहे. आणि 2029मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले मी सुद्धा त्यामध्ये मंत्री होणार आहे. त्यामुळं आपण प्रयत्न करा. लोकशाहीमध्ये जर लोकांनी आपल्याला सत्तेवर आणलं तर आमची हरकत नाही आहे, पण आमचा प्रयत्न असा आहे की 2029मध्ये सत्तेवर यायचं असा आमचा प्रयत्न आहे. आणि वक्फ बोर्डाच्या सगळ्या जमिनी आणि प्रॉपर्टी काही लोकांच्या हातात होती, त्याचा सर्वसामान्य मुसलमानांना अजिबात फायदा होत नव्हता. आणि म्हणून सरकारने जे बिल आणलेलं आहे हे बिल मुस्लिम विरोधी नाही. अपोजिशननी जाणीवपूर्वक समाजामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि गरीब मुसलमानांना जर या बिलाचा फायदा होत असेल तर हे मुस्लिम विरोधी बिल आहे अशा पद्धतीची भूमिका घेणं अत्यंत आयोगी होतं. पण विरोधकांनी मुस्लिम मतं मिळवण्यासाठी जरी हा प्रयत्न केलेला असला तरी मागच्या निवडणुकीमध्ये जवळ 8% मतं आमच्या इंडियाला मिळालेली आहे मुसलमानांची. आणि 3 तलाकचा विषय असेल, 370 आर्टिकल जम्मू काश्मीर हटवण्याचा विषय असेल, जम्मू काश्मीरमधला आतंकवाद हा जवळजवळ 99% संपत आलेला आहे. आणि आतापर्यंत त्या ठिकाणी 3 कोटीपेक्षा जास्त लोक टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना भीती वाटत होती, आता आर्मीच्या हातामध्ये सगळे अधिकार आल्यामुळं काही ठिकाणी मुठभेड होते, काही ठिकाणी आतंकवादी आणि आपल्या आर्मीमध्ये डिफेन्समध्ये संघर्ष होतो, त्यामध्ये अनेक लोक मारले गेलेले आहेत, काही आपले जवान शहीद झालेले आहेत. पण ओव्हरऑल जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शांतता आहे. आणि काश्मीरच्या डेव्हलपमेंटसाठी, काश्मीरच्या शांततेसाठी आपल्याला त्या ठिकाणचं 370 आर्टिकल हटवणं अत्यंत आवश्यक होतं. काँग्रेसच्या काळामध्ये ते हटवलं गेलं असतं तर आतापर्यंत त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने त्याला बदल होऊ शकला असता. काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये तिकडे लक्ष देण्यात आलं नाही. आणि आता त्या ठिकाणी डेव्हलपमेंट मोठी होत आहे, रोडची डेव्हलपमेंट आहे, ट्रेन त्या ठिकाणी गेलेली आहे आणि छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. त्यामुळं आतंकवादी ॲक्टिव्हिटीज बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहे. नरेंद्र मोदींचं व्हिजन आहे की सर्वांना घेऊन पुढं जायचं आहे. आणि त्यामुळं मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं इंडियन सरकार आपल्या विरोधामध्ये नाही. जाणीवपूर्वक काँग्रेस आणि अपोजिशनचे लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. एक तर औरंगजेबच्या अकबरीच्या संबंधामध्ये मध्यंतरी आंदोलन झालं आहे. पण माझी भूमिका नक्कीच अशी होती की औरंगजेबचा जी खबर आहे तर जी अफजल खानाची खबर जी आहे, की अफजल खानाचा पुतळा शिवाजी महाराजांनी पाडला होता, की अफजल खानाची खबर खुद्द शिवाजी महाराजांनी पण बांधलेली आहे. त्यामुळं जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आहे, त्याची पावती म्हणून मला वाटतं की औरंगजेबची खबर जी आहे ही तिथं खुलदाबादमध्ये आहे. आणि ती हटवण्याचा मागणी करण्यात आली ज्यावेळेला छावा चित्रपट लोकांनी पाहिला. लोकांना इतिहास माहीतच होता की संभाजी राजेंना एक क्रूरपणे त्यांची हत्या औरंगजेबाने केलेली आहे. परंतु याच्या अगोदर ही मागणी झाली नाही. आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की अरे एवढी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे,
त्याचा इतिहास तर असा आहे की संभाजी महाराजांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची बॉडी ज्यावेळेला ओढू नावाच्या गावात आणली होती, भीमा कोरेगावच्या बाजूला ओढू नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी गोविंद महार नावाचा आमचा एक पैलवान होता. त्यांनी डेअरिंग करून तो त्या ठिकाणी गेला. त्यांनी 28 असणारी बॉडी त्यांनी केली आणि त्यानंतर ती अंत्यविधी झालेला आहे. ओढूला तिथे शिवाजी महाराजांचं आपल्या संभाजी महाराज स्मारक आहे. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मावळे होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान मावळे होते. शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम केलेला नाही. पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक एक आक्रमक भूमिका मांडत आहेत आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की बाबासाहेबांच्या संविधानाचा भारत उभा करायचा असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, बौद्ध असेल, जैन असेल, पारसी असेल, लिंगायत असेल, या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन आपला बंधुभाव जो आहे, बंधुभाव वाढवण्यासाठी आपलं संविधान आहे. आणि बाबासाहेबांनी फार मोठ्या कष्टाने संविधान लिहिलेलं आहे. त्यामुळे संविधानाचा भारत उभा करायचा असेल तर हा हिंदू मुस्लिम वाद उभा कामा नये अशी माझी भूमिका आहे. आणि त्या दृष्टिकोनातून माझा पक्ष जो आहे हा समाजाला एकत्र आणण्यासाठी, समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अधिवेशन होत आहे, काँग्रेसचं अधिवेशन होत आहे अहमदाबादमध्ये. आज काँग्रेसचं अधिवेशन होत आहे. त्या अधिवेशनाला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी असे राज्यातले सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत. माझ्या शुभेच्छा आहे. तुम्ही किती अधिवेशनं घ्या, पण एकूणच सत्ता आमची येणार आहे. त्यामुळे तुमच्या पक्षाला अधिवेशन घेण्याचा अधिकार आहे. अहमदाबादमध्ये त्यांचा पक्ष आहे. जरी ते सत्तेवर नसलेही तरी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे. पण अनेक वर्षांपासून नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री राहिले. अनेक आपल्याला आठवण सांगतो की नरेंद्र मोदीजी जरी ओबीसी समाजाचे आहेत, नरेंद्र मोदी तेलित समाजाचे आहेत, नरेंद्र मोदी यांचं वडनगर नावाचं गाव मेहसाणा जिल्ह्यामध्ये आहे. आणि नरेंद्र मोदींच्या गावामध्ये एक बौद्ध भिक्खूंचं सेंटर होतं. 10,000 भिक्खूंना ट्रेनिंग देणारं सेंटर होतं. आणि नरेंद्र मोदींना नवीन संसद भवनामध्ये एक बौद्ध भिक्खूंचं शिष्टमंडळ मी घेऊन भेटलो. त्यावेळेला ते म्हणाले की पहिलंच मला धार्मिक शिष्टमंडळ भेटतं आहे आणि ते बौद्ध धर्माचं शिष्टमंडळ आपण आणलेलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ते 14ला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांना जे सिंग आपले चायनाचे जे अध्यक्ष आहेत, काय नाव त्यांचं, तर त्यांचा त्यांना फोन आला आणि त्या फोनवर त्याने असं सांगितलं की मोदीजी तुम्ही आणि मी फार नशीबवान आहे का, तर तुमच्या गावामध्ये हुएनसेंग नावाचे चायनाचे बौद्ध भिक्खू आले होते आणि ते अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिले होते. आणि त्यानंतर ते माझ्या गावात आले आणि त्या ठिकाणी त्यांचा डेथ झाला. तर तुम्ही आणि आपण अत्यंत जवळचे आहोत, तर तुम्ही चायनामध्ये आल्यानंतर माझ्या गावी या. आणि मोदी साहेब त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. आणि दुसरी आठवण अशी आहे की ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुख्यमंत्री निवासाच्या बाहेर बुद्धाची मूर्ती आहे. आपण जर त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी 7-8 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे. आणि आपण गांधीनगरच्या मंत्रालयामध्ये एंट्रीमध्ये गेलात तर त्या ठिकाणी 10-12 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे. त्यामुळं गौतम बुद्ध हा विश्वशांतीचा विचार देणारे ते आहे. त्यामुळे कुठल्या एखाद्या धर्माचा विषय नाही आहे. त्यामुळं मोदी साहेबांनी इथेही सांगितलं, आपल्या भुवनेश्वरला प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात गेल्यानंतर, युक्रेन आणि रशियाचं युद्ध पाहिल्यानंतर, हमास आणि इस्रायल युद्ध पाहिल्यानंतर मोदीजी म्हणाले की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे आपले दलित बौद्धांना शक्ती देणारे नेते आहेत. त्यांच्याबद्दल जो गैरसमज केला जातो की हे संविधान बदलतील, कुणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही. आणि आम्ही जोपर्यंत जोपर्यंत त्या मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत कुणालाही संविधान बदलू देणार नाही आणि संविधान कोणी बदलू शकत नाही. कर्जमाफी संदर्भामध्ये सरकारने घोषणा केली होती निवडणुकीच्या काळामध्ये. कर्जमाफीचा जो निर्णय प्रत्यक्ष कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधामध्ये जे आश्वासन दिलेले आहे ते आता एकदाच काही ती पूर्ण होणार नाही आहे. 5 वर्ष आमच्या समोर आहे.
त्यामुळं लाडकी बहीण यांना 21 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी आणि अजितदादा डेप्युटी CM होते. मी त्या ठिकाणी RPIचा अध्यक्ष म्हणून होतो. तर त्या ठिकाणी 21 रुपये देण्याची घोषणा नक्कीच करण्यात आलेली होती. पण ही जी मागणी आहे ती मागणी आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे. तर नक्कीच आता आमची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीने 21 रुपये देण्याचा निर्णय होणार आहे. आणि कर्जमाफीचा जो निर्णय आहे हा सुद्धा टप्प्याटप्प्याने नक्कीच होणार आहे. आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पाळण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आहे. आणि नक्कीच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे. सर, पण लाडकी बहीण योजनेला फक्त 1500 रुपये हप्ता मिळतो आहे, 2100 नाही. आपलं वैयक्तिक नाही 2100 नाही 1500 रुपये तर मिळत आहेत आता. पण वाढवून देण्याची घोषणा होती. तर ती घोषणा काय आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे. आता हे पहिलंच बजेट आलेलं आहे. या वर्षभरामध्ये आपल्या रेव्हेन्यू वाढल्यानंतर त्यांना 2100 करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही काही त्याच्यातून मागे हटणार नाही आहोत. अमृत महोत्सव आहे आणि संविधान जे आहे ते संविधान सभेमध्ये पास झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा वाटा आहे. संविधानाचं नाव आलं की तिथं बाबासाहेबांचं नाव येतं आहे. काही नावं तिथे येत नाही आहे. संविधानामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. राजेंद्र प्रसाद हे त्यामध्ये अध्यक्ष होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते, अनेक लोक होते. पण ज्यावेळेला 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट त्यावेळेला राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलालजींना दिला. तर त्यांच्या तोंडातून उभार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आपणच संविधानाची खरी शिल्पकार आहात. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे 26 अली करोड या ठिकाणी. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो महापरिनिर्वाण आहे जो आहे तो 7 डिसेंबर 56ला जर झाला तर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जर 10, 12, 15 वर्ष आपल्यात राहिले असते तर ते या देशाचे प्रधानमंत्री सुद्धा होऊ शकले असते. परंतु बाबासाहेब आंबेडकर लोक आमच्या निवडून गेले आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आणि एक विषय आहे तो महाबोधी महाविहार जे बिहारमध्ये या ठिकाणी म्हणतात की 2029ला आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील. चंद्रकांत खैरे म्हणतात 2029ला आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असं चंद्रकांत खैरे म्हणतात. चंद्रकांत खैरे म्हणाले की त्यांनी मनसेमध्ये जावं. चंद्रकांत खैरेनं जर त्यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर ते मुख्यमंत्री होतील. या चंद्रकांत खैरे हा हास्यास्पद अशा पद्धतीचं त्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी त्यांना काढून टाकावं. चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आहे. आणि उद्धव ठाकरे म्हणाले की राज ठाकरे चंद्रकांत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील 2029ला असं आदित्य ठाकरेवर काही मुख्यमंत्री होणार नाहीत. आणि होत असतील त्यांना बहुमत मिळालं होतील परंतु त्यांना बहुमत मिळणार नाही. आणि आमची महायुती अत्यंत स्ट्रॉंग आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आणि मी आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्र आहोत. 4 वेळ आला तर करू आम्ही त्यांच्यावर वार. त्यामुळं वार करण्यासाठी आम्ही इथं एकत्रित आहोत. त्यामुळे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री जर बहुमत मिळालं तर त्याला शुभेच्छा आहेत आमच्या.